Hello, future officers. Welcome to the Concept Builder Academy. Myself सूरज थोरात. एक्झामिनेशन मध्ये मेन बॉडी पार्ट मध्ये ह्या टॉपिकवर डायमेन्शन्स लिहित असताना जर तुम्हाला त्या ठिकाणी हेड स्पीच हा जर डायमेन्शन्स क्रिएट करायचा असेल तर हेड स्पीच लिहित असताना फक्त हा लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे एवढंच त्या ठिकाणी लिहू नका. पण हेड स्पीच कशा पद्धतीने एखाद्या पर्सनची डिग्निटी असेल, त्यानंतर इक्वेलिटी असेल, फॅटर्निटी असेल किंवा सोशल ट्रस्ट असेल किंवा पब्लिक ऑर्डर यावर सुद्धा कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतं हे त्या ठिकाणी मल्टी डायमेन्शनल पर्स्पेक्टिव्ह दाखवणं गरजेचं आहे. आता हे सांगत असताना काय होतं माहिती आहे का की प्रिअम्बल मध्ये जी काही फॅटर्निटी सांगितलेली आहे ना तर त्याच्याबरोबर आपण डायरेक्टली कॉन्स्टिट्युशनल लिंकेज अशा पद्धतीच्या मल्टी डायमेन्शनल लिंकेजने क्रिएट करत असतो. म्हणून आपलं जे काही आन्सर आहे ना ते फक्त त्या ठिकाणी एक्झामिनरला डिस्क्रिप्टिव्ह न वाटता त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल अनालिसिस आपल्या आन्सर मधनं दिसतो. हेच आपलं महत्वाचं काम आहे की जे नॉर्मल स्टुडंट आणि टॉपर याच्यामध्ये डिस्टिंक्शन करतं. आपल्याला त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन मधल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत प्रिअम्बल मध्ये शो केलेल्या असतील, बाकीच्या ज्या काही डिफरंट पार्ट्स वगैरे असतील, आयदर डीपीएसपी असेल किंवा फंडामेंटल ड्युटीज असतील तर त्या ठिकाणी त्याचं एखाद्या गोष्टीचं रिलेव्हन्स शो करणं गरजेचं आहे. जेणेकरून हा तुमचा जो क्वेश्चन हा फक्त डिस्क्रिप्टिव्ह न राहता अनालिटिकल किंवा कॉन्स्टिट्यूशनल अनालिसिस कनेक्ट केला जाईल.